दुर्ग संवर्धन असेल. दुर्ग संवर्धनाचं काम करताना संस्था ही वेगवेगळ्या शासकीय प्रक्रिया आणि त्या क्षेत्रातील विशेष तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन किल्ल्यांच्या स्थापत्याचा अभ्यास करूनच दुर्ग संवर्धनाचं काम करते. संस्थेने आतापर्यंत किल्ले सिंहगड, मल्हारगड आणि सुवर्णदुर्ग या 3 ठिकाणी दुर्ग संवर्धनाचं काम केलंय. यासोबतच दुसरी शाखा ही सामाजिक कार्याची आहे. याच्यामध्ये आपण साधारणपणे आदिवासी भागातील, दुर्लक्षित भागातील आर्थिक दृष्ट्या जी मागास मंडळी आहेत, विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक साधारण 1ली ते 10वीतील अशा 100 विद्यार्थ्यांना आपण गणवेश सोडता शैक्षणिक साहित्य शिक्षणासाठी जे जे गरजेचं आहे ते संपूर्ण पुरवतो. एक साधारण 1ली ते 10वी पर्यंतच्या 100 मुलांना संस्था 1 वर्षासाठी दत्तक घेते आणि त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च संस्थेमार्फत केला जातो. तिसरी शाखा जी आहे ती शैक्षणिक उपक्रमाची आहे. याच्यामध्ये पुरातत्व विषयाशी संलग्न असणाऱ्या विषयावरती वेगवेगळ्या क्षेत्रातील विशेष तज्ञांमार्फत कोर्सेस घेतले जातात. आतापर्यंत संस्थेने 21 कोर्स घेतले आहेत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत संस्थेच्या या संपूर्ण कोर्समध्ये 750हून अधिक अभ्यासकांनी सहभाग नोंदवलेला आहे. याच महिन्यामध्ये याच शाखेअंतर्गत प्राचीन भारतीय नाणकशास्त्र हा कोर्स डॉक्टर पद्माकर प्रभुणे सर घेणार आहे. हा कोर्स दिनांक 25 मे ते 31 मे असा 7 दिवसांचा असणार आहे. त्याचा अभ्यासक्रम आपण आपल्या संस्थेच्या सर्व ग्रुपमध्ये पाठवलेला आहे. तर आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना आपण ग्रुपवरती दिलेल्या होत्या, त्याची एक केवळ आठवण आपण करून देणार आहोत. ज्याच्यामध्ये संपूर्ण सुरुवातीला साधारण 45 ते 50 मिनिटाचं संपूर्ण मॅम त्या विषयाच्या अनुषंगाने लेक्चर्स देतील. त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरासाठीची आपण शेवटी वेळ राखीव ठेवलेली आहे. व्याख्यानाच्या दरम्यान कोणीही प्रश्न विचारायचा नाहीये. सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक आपला माईक आणि कॅमेरा दोन्ही बंद राहील याची खूप काळजी घ्यायची आहे. कारण एका व्यक्तीमुळे जर संपूर्ण लेक्चरमध्ये अडथळा येत असेल तर इच्छा नसताना देखील आम्हाला त्या व्यक्तीला बाहेर काढावं लागेल. सो सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी या सूचनांचं पालन करायचं आहे. अजूनही काही जणांचा कॅमेरा चालू राहतोय. काय होतंय, एका व्यक्तीमुळे तो अडथळा येतो आणि उपस्थित सर्वांनाच त्याचा त्रास होतो. त्यामुळे आमची इच्छा नसते तरी देखील काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला असा निर्णय घ्यावा लागतोय. सो आपण सर्वांनी त्याकडे विशेष लक्ष द्यावे. आजच्या व्याख्यानाला सुरुवात करून देण्यापूर्वी मी आपल्या वक्त्यांचा नेहमीप्रमाणे परिचय करून देणार आहे. आजच्या वक्त्या आहेत आपल्या डॉक्टर स्वप्ना जोशी मॅडम. त्या एक पुरातत्व अभ्यासक आणि संशोधक असून IISER पुणे येथे संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण डेक्कन कॉलेजमधून पुरातत्व विषयात MA इन आर्किओलॉजी असं झालेलं आहे. त्यांनी IISER ही पुण्यातील अतिशय नामवंत संस्थेच्या माध्यमातून मानवीय आणि सामाजिक विज्ञान विभागातून PhD पूर्ण केलेली आहे. त्यांच्या PhDच्या संशोधनाचा विषय होता सेलेस्टिलिया इम्पॅक्ट अ कल्चर नॅरेटिव्ह ऑफ लोणार क्रिएट थ्रू आर्किटेक्चर फॉर्म्स. खगोल आघात वास्तुशिल्पीय रूपांतरामधून लोणार विवेचनाचे सांस्कृतिक कथन असा त्यांच्या PhDचा शोध निबंध जो होता त्या विषयाचं टायटल होतं. तर मी मॅडमला विनंती करून देईल. मॅडम, आपण लेक्चरला सुरुवात करूयात का मॅम? हो चालेल. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी सूचनांचं पालन करावं ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे. मॅम, सुरू करूयात आपण. माझं प्रेझेंटेशन दिसतंय? हो सर. मॅम सर्वप्रथम सह्याद्री ट्रेकर्सच्या मॅम सॉरी ते खालची स्लाइड जी आहे ती हाईड करता येईल? हो, थँक्यू व्हेरी मच मॅम. सर्वप्रथम तुमचं आणि अख्ख्या सामाजिक सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे खूप आभार की त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं अशा विविध उपक्रमांसाठी. त्यातून बराच फायदा आमच्यासारख्या अनेक लोकांना होतो. तर आज मी लोणार सरोवर परिसरातील मंदिर स्थापत्यावर आपल्या पाठीमागे काही फॅन वगैरे चालू आहे का? कारण त्याचा आवाज जास्त आणि आपला थोडासा कमी असं होत आहे. बरोबर, करते मी करते.
बघा आता स्पष्ट येतोय आवाज? हो हो, आता पूर्वीपेक्षा खूप बेटर येतोय. हा हा ओके. हा. तर आजचा माझा विषय आहे लोणार सरोवर परिसरातील मंदिर स्थापत्य. जसं आता सरांनी सांगितलं की माझी या विषयावरती PhD होती. सो त्या दरम्यान मी जे संशोधन केलं त्या अनुषंगाने मी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर सर्वप्रथम हे जाणून घेऊया की हे लोणार सरोवर कुठे आहे. आपल्यातल्या काही जणांनाही माहिती असेल, पण जर माहित नसलं तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या इथे तुम्हाला खाली दिसेल लोणार लेक म्हणून एक मार्क केलेला आहे, इथे ते आहे. एक साधारण आपण बघितलं तर अजंता इथे ज्या रेंजेस दिसत आहेत त्यांच्या दक्षिणेकडे आणि जिल्ह्याच्या अगदी थोडं टोकावर आहे, त्यामुळे हिंगोली, वाशिम, जालना जिल्हे असे त्याच्या बॉर्डरवरती येतात. आणि इथे नदी थेट कुठली लोणारातनं वाहत नाही, लोणारच्या आजूबाजूनी वाहत नाही. इथे वर आपण पाहिलं तर ही पेनगंगा म्हणून नदी आहे जी मेहकर मार्गे वर जाते आणि ही दुसरी अजून एक खाली इथे वाहताना आपल्याला दिसत असेल लोणारच्या दक्षिणेला, जिचं नाव खडकपूर्णा असं आहे. तर हे का महत्वाचं आहे हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच जेव्हा आपण अजून सरोवराबद्दल आणि सरोवराच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ. तर पूर्वेतिहास ह्याचा बराच आहे. बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या दृष्टीने ह्याच्यावरती काम केलेलं आहे. बरेच तज्ज्ञ मंडळींची नावंही तुम्ही ह्याच्यात वाचत असाल. मला माहितीये की देगलूरकर सरांचं तर आपण सगळ्यांनी लेक्चर, कोर्स अशा गोष्टी बघितल्या आहेत, त्यांची पुस्तकं वाचली आहेत. सो अशा वेगवेगळ्या पैलूंवरती लोणारचा इतिहास वेगवेगळ्या लोकांनी केलेला आहे. त्यामुळे आज ह्या सगळ्यांचा कुठेतरी थोडासा परामर्श घेऊन त्यात मी ज्या संशोधनाची भर घालू शकले त्या सगळ्याचं एकत्रीकरण करून हे व्याख्यान आज मी सादर करणार आहे. तर सगळ्यात प्रथम जो आपल्याला प्रश्न पडतो की मुळात हे लोणार सरोवर तयार कसं झालं, तर उल्कापातामुळे झालं हे त्याचं तसं म्हटलं तर साधं सोपं आणि छोटंसं उत्तर आहे. मिटिओराइट क्रेटर असं त्याला इंग्रजी नाव आहे आणि उल्कापातामुळे ते निर्माण झालं असं आपल्याला सांगण्यात येतं. पण म्हणजे नक्की काय झालं, तर आता ज्या वैज्ञानिक डेटिंग मेथड्स आहेत, म्हणजे ह्याचा काळ ठरवण्याच्या काही पद्धती, तर त्याच्यातल्या फिशन ट्रॅक आणि थर्मोल्युमिनिसन्स थोडी मोठ्या प्रमाणातल्या ज्या ह्या डेटिंग मेथड्स ह्याचा वापर करून साधारण एक 50,000 वर्षांपूर्वी ह्याचा निर्माण झाला असावा असं वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढला आहे. तर 50,000 वर्ष ही अशी आपल्याला ऐकायला जरी खूप वाटत असली तरी विवर बनण्याच्या इतिहासामध्ये ही सगळ्यात कमी आहेत आणि त्यामुळे ह्याला यंगेस्ट क्रेटर ऑफ द वर्ल्ड असा हा एक किताब आहे. तसंच हा बसॉल्ट म्हणजे काळा कातळ ज्याला आपण म्हणतो त्या दगडामध्ये बनलेल्या जगातल्या काही सरोवरांपैकी एक आहे आणि भारतातला हा एकमेव. तर नक्की हा कसा बनला ह्याच्यावरती वैज्ञानिकांनी असं नमूद केलंय की ही जी उल्का आकाशातनं पडते ती 18 किलोमीटर प्रति सेकंद ह्या वेगाने इथे पडली असावी असा अभ्यासाने निष्कर्ष काढलेला आहे. आणि ती या भूभागावर पडल्यावरती इथल्या खडकाचं विघटन झालं, ती उल्काही त्याच्यामध्ये त्याच्यात सरमिसळ झाली असं आपण म्हणूया आणि तिथे एक खाऱ्या पाण्याचं तळ निर्माण झालं जे आपल्याला इथे मधोमध दिसतंय. आता हे पाणी क्षारयुक्त आणि अतिशय खारट आहे, कारण ती उल्का जेव्हा पडली आणि जेव्हा त्याचा कातळाशी त्याची एक रिॲक्शन जेव्हा झाली तेव्हा त्याच्यातनं जे निर्माण झाली जी द्रव्य आपण म्हणू, तर त्यामुळे ते अतिशय क्षारयुक्त आणि खारं असं पाणी आहे. आणि त्याच्या आजूबाजूनी आपल्याला दिसत असेल की एक जंगल आहे, कारण हे जे हा जो तलाव आहे हा खळग्यात आहे, म्हणजे खळग निर्माण झालंय त्या आणि त्याच्या जवळजवळ काही मीटर उंचीवरती आपण बघू शकतो की जमिनीचा भूभाग तयार होतो. तर आता हा जो एक स्लोप आहे, जो एक जिथे आपण सगळं बघतो की जंगल आपल्याला दिसतंय, तर ह्या जंगलामधनं आपण असं म्हणू किंवा ह्या उतरंडीवरनं बरेच गोड्या पाण्याचे झरे आहेत. म्हणजे इथे मध्यभागी खारं पाणी आहेच, पण इथे गोड्या पाण्याचे झरे आहेत
आणि हे गोड्या पाण्याचे झरे असल्यामुळे इथल्या जंगलाला पोषकता मिळते, तिथे राहणाऱ्या प्राण्यांना जगण्यासाठी पाणी मिळतं आणि अर्थातच इथे जी वस्ती आपल्याला इथे बाजूला दिसतीये किंवा इथे जी आजूबाजूला लोक राहतात त्यांच्या वापरासाठी सुद्धा ते गोडं पाणी वापरलं जातं. या खाऱ्या पाण्यात आणि ह्या इथल्या गोड्या पाण्यात आमूलाग्र बदल पडतो. हे इंग्रजीत ज्याला पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य आपण मराठीत म्हणतो तसं हे पाणी आहे या झऱ्यांचं आणि त्यामुळे त्याचा उपयोग इथली मानव वस्ती ही त्यांच्या रोजच्या कारभारासाठी अनेक वर्षांपासून करत आलेली आहे आणि त्याचे दाखले आपल्याला अनेक ऐतिहासिक पुराव्यांमधनं सापडतात. तर आता ऐतिहासिक दाखले म्हणजे नक्की कुठले? आपण जे मंदिरं पाहणार आहोत पुढच्या ह्याच्यात ते पुरातत्वीय दाखले झालेच, पण लिखित स्वरूपाचेही काही ऐतिहासिक दाखले या सरोवराचे आहेत. ते निश्चितच कमी आहेत प्रमाणाने, पण त्यांचं एकंदरीत ज्ञान घेतल्याशिवाय आपल्याला बाकीच्या पुरातत्वीय अवशेषांकडे वळणं थोडं कठीण होईल. तर 12व्या-13व्या शतकात काही शिलालेख आहेत ज्यातून आपल्याला लोणार सरोवराची माहिती मिळते. हे सगळे शिलालेख लोणार या परिसरातच उपलब्ध झालेत असं नाही. आपण चंद्रपूर मधलं भद्रावती ज्याचं जुनं नाव भांतक असं होतं तर तिथे उपलब्ध झालेल्या एका शिलालेखातून सुद्धा आपल्याला लोणारबद्दल माहिती मिळते. तसंच 14व्या शतकादरम्यान असं म्हणताय की महानुभव संप्रदायाचं जे विपुल प्रमाणातलं साहित्य होतं ज्याचे लीळा चरित्र स्थानपोथी असे ग्रंथ आहेत तर त्यात लोणारविषयी बरीच माहिती मिळते. किंबहुना एक महत्वाची बाब जी आपल्याला लोणार सरोवराची फक्त ह्या साहित्यातून माहिती आहे ती म्हणजे चक्रधर स्वामी जे मानव संप्रदायाचे मुख्य होते त्यांची आणि यादव राजा कृष्णदेव राय यांची झालेली भेट. हा एक एकमेव असा म्हणता येईल दाखला आहे जेव्हा चक्रधर स्वामींची कुठल्या तरी राजकीय पुरुषाशी भेट झाली. इतरही काही यादव राजे आहेत ज्यांची आपल्याला माहिती आहे की त्यांनी भेट घ्यायचा प्रयत्न केला पण तो सफल होऊ शकला नाही, पण तो इथे झाला होता आणि त्याची नोंद आहे. आणि कृष्णदेव यादवाचा काळ हा म्हणजे 1250च्या आसपास मोडतो, 13वं शतक म्हणजे आसपासनं काही 100 वर्षांपूर्वी. त्यामुळे त्यानुसार आपल्याला साधारण या सरोवराच्या इतिहासामध्ये काही नोंदी मिळायला सुरुवात होते. मंदिरं कुठल्या काळात इथे स्थित होती हे माहिती मिळायला सुरुवात होते. पुढे 15व्या-16व्या शतकात सुद्धा काही महत्वाच्या नोंदी मिळतात. आनंद रामायण हे साधारण त्या काळात लिहिलेला एक ग्रंथ आहे ज्यात लोणार सरोवर ह्याच्याविषयी किंवा मंदिरांविषयी थेट माहिती नसली तरी त्याच्या आख्यायिकेत असं म्हटलं जातं की जेव्हा राम आणि सीता त्यांच्या भ्रमणावर होते किंवा देवगिरीकडनं पुढे जात होते, उत्तरेकडे जात होते, त्या दरम्यान त्यांना मध्ये लोणार निश्चित लागलं. तर हा जरी कथाभाग असला तरी भूभागाची माहिती लेखकाला होती आणि त्या भूभागामध्ये ही एक गोष्ट होती जी त्यांना नमूद करावीशी वाटली हे निश्चितच महत्वाचं आहे. तसंच आईने अकबरी ह्या अबुल फजल म्हणून यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये आपल्याला लोणारचा मिठाशी असलेला संबंध आणि मीठ काढण्यासाठी त्याचा केला जाणारा वापर ह्याच्याविषयी माहिती मिळते. तर लोणार हे नाव मुळात लोण, लवण, मीठ ह्या शब्दावरून आलंय आणि कैक वर्ष, कैक शतकं आपण म्हणू शकतो की इथे मीठ वेगवेगळ्या प्रकारचं काढण्याची प्रक्रिया सुरू होती आणि त्याचा व्यापार नक्की कसा सुरू होता, त्याची किंमत काय असायची, ते कुठल्या सुब्यामधनं म्हणजे कुठल्या प्रांतातनं विकलं जायचं, बाजारपेठेत त्याला भाव कसा होता, अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला ह्या ग्रंथातून आईने अकबरीतून मिळते. आणि तसंच पुढे आपण बघितलं तर एक साधारण 19व्या शतकाच्या शेवटाला म्हणजे 1873 मध्ये मेजर रॉबर्ट गिल म्हणून एक महत्वाचे ब्रिटिश ऑफिसर होते जे इथे लोणारला गेले होते आणि त्यांनी एक खूप छान रिपोर्ट लोणारवरती लिहून ठेवलाय. तर त्यांनी सुद्धा इथल्या मिठाचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी
पापडी, हुसकी असे प्रकार तिथले त्यांनी म्हटलेत, ज्याला बाजारपेठेमध्ये महत्वाचा बाजारभाव होता आणि त्यामुळे लोणारचं एकंदरीतच एक सेंटर म्हणून आपण म्हणूया किंवा महत्व काय होतं, व्यापारी केंद्र म्हणून त्याचं महत्व कशा प्रकारे होतं, ही माहिती आपल्याला अशा यांच्या आधारे मिळते. आणि मंदिर निर्माण का झाली असावी किंवा ती नंतर कशी तगली असावी अशा विषयीची काही माहिती मिळते. 19व्या शतकातलं एक खूप महत्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे विरज महात्म्य उर्फ लोणार महात्म्य. हे सच्चिदाश्रम स्वामी म्हणून एक सत्पुरुष जे लोणारलाच स्थित होते त्यांनी लिहिला. असं म्हणतात की एक संस्कृत ग्रंथही ह्याच नावाचा उपलब्ध होता आणि त्याच्या आधारे सच्चिदाश्रम स्वामींनी लोणार महात्म्य हा ग्रंथ लिहिला. पण अजून तरी तो संस्कृत ग्रंथ उपलब्ध होऊ शकलेला नाही, पण मराठी ग्रंथ उपलब्ध आहे जो छापला गेला 1892 साली. त्यामुळे त्याच्या आधी कधीतरी त्याचं लिखाण आणि त्याच्यानंतर त्याची छपाई झाली असावी. एक लोणारची तीर्थ म्हणून त्याचं स्थान कसं होतं, त्याचं महत्व नक्की काय होतं, लोकांमध्ये त्या तीर्थस्थानाला घेऊन काय श्रद्धा होती, त्यांची मान्यता काय होती, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हे महात्म्य आपल्याला खूप उपयोगी पडतं. आणि 20-21व्या शतकानंतर संशोधन दाखले यायला लागले, अभ्यास सुरू झाला, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप अभ्यास सुरू झाला आणि त्यामुळे ते दाखले महत्वाचे झाले. तर जसं मी म्हटलं की 19व्या शतकामध्ये काही अभ्यास सुरू झाले, तर तसंच 19व्या शतकात मुख्यतः खूप ब्रिटिश ऑफिसर असे होते जे ट्रॅव्हलॉग्स लिहायचे, म्हणजे त्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातानाच्या कथा असतील किंवा त्यांनी मुद्दाम फिरायला निघाल्यानंतर काही गोष्टी ज्या नमूद करून ठेवल्या, तर त्याच्यातली ही गोष्ट एक 1823 ही एक सगळ्यात पहिली लिखित नोंद, ज्याला आपण मॉडर्न काळातली लिखित नोंद असं म्हणू शकतो, अशी J.E. अलेक्झांडर यांनी करून ठेवली आहे. आणि त्यांनी खूप रम्य असं त्याचं वर्णन केलं आहे की ते जिथे उभे आहेत तिथे त्यांना खूप खाली एक मोठा छान गर्द झाडीत असलेला तलाव दिसतोय, त्याच्या वरनं खूप छान वारे वाहत आहेत, तिथे सूर्योदय त्यांना होताना दिसतोय, त्याचा आकार उकार त्यांना छान जसा वाटलाय तसा त्यांनी तो नमूद केलाय. आणि म्हणजे हा अगदीच एक छोटासा एक वाक्य दिलंय मी त्यांच्या रिपोर्ट मधलं, पण ह्या पुढे ते तिथे मंदिरं आहेत, मग तिथे लोक येतात, तिथे लोक जसं मी म्हटलं तिथे गोडा पाण्याचे झरे आहेत, तर त्या झऱ्यांच्या शेजारी तिथे लोक येतात, त्यांची पूजा अर्चा असते, अशा विविध गोष्टींचं त्यांनी छान प्रकारे वर्णन केलंय. आणि हा एक अजून एक महत्वाचा असा दाखला आहे जो 1839 मध्ये येतो, ज्याच्यात A.B. ऑर्लेबार यांनी त्यांच्या निबंधामध्ये असं म्हटलंय की हा जो लेक लुनार आहे, ते लेक लोणार म्हणत नाही, ते लुनार असं म्हणतायत, तो कदाचित कुठल्या उल्कापातामुळे घडला असेल का, असा त्यांनी एक प्रश्न विचारून फक्त सोडून दिलाय. ह्या दरम्यान ह्याच्या उल्कापाताच्या निर्मितीवरती फारसा अभ्यास झालेला नव्हता किंवा फारशी माहिती उपलब्ध नव्हती, पण नंतरच्या येणाऱ्या शतकामध्ये ह्यावर खूप माहिती मिळू लागली. ह्या दरम्यान ही माहिती ही जी यांनी नोंद केली आहे ओर्लेबार यांनी, ही का महत्वाची होते, कारण तेव्हा असा समज होता की हे एक व्होल्कॅनिक इरप्शन आहे आणि एक उल्कापातामुळे तयार झालेलं विवर आहे, ह्याबद्दलची माहिती जवळजवळ 20व्या शतकाच्या मध्यानंतर जास्त उजेडात यायला लागली. तर ही कशी कळली, आधी असं वाटायचं की हे एक व्होल्कॅनिक इरप्शन आहे. ह्याला कारण काय होतं, कारण त्याचा खळगा आणि हा जो काळा कातळ आहे इकडे त्याची निर्माण होण्याची शक्यता. पण 20व्या शतकामध्ये काय झालं की संशोधकांनी जे सर्वांनी आपलं माईक आणि कॅमेरा बंद ठेवायचा आहे. असंख्य वेळा या गोष्टींची सूचना देण्यात आलेली आहे. जर कोणाचा न कळतपणे माईक चालू झाला तर त्यांना आम्ही बाहेर काढणार आहोत. मॅम कंटिन्यू करावं. सॉरी. नो प्रॉब्लेम. तर आधी तो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे रिव्हर निर्माण झालं होतं असं मागची धारणा अशी होती, कारण तो खळगा आणि कातळामध्ये निर्माण झालेला खळगा म्हणून
तर कातळ हा जो निर्माण होतो तो मुळातच ज्वालामुखीतनं जेव्हा थंड होतो तेव्हा जो निर्माण होणारा खडक आहे, अग्निजन्य खडक, असं कातळाचं मुख्य निर्माणाचं तत्व आहे. त्यामुळे त्यानुसार त्याची तशी माहिती होती. पण नंतर वैज्ञानिकांनी इथे काही प्रमाणातले ग्लेशियस मटेरियल्स म्हणजे काचेच्या सदृश्य दिसणारे काही छोटे छोटे दगड त्यांना सापडले आणि हे दगड तिथे का असावेत, कारण त्या उल्कापाताच्या रिॲक्शनमुळे तिथे हे झाली असावी, म्हणून हा बदल झाला. तर हे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विरज महात्म्य उर्फ लोणार महात्म्य हे हा एक 1892 मध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. तर त्याचा एक म्हणजे आता आपण पाहिलं की एका पर्सनली ब्रिटिश ऑफिसर जो तिथे गेला होता त्या माणसाने त्याचं वर्णन कसं केलं आहे आणि हे जे सत्पुरुष तिथे राहत होते त्यांनी त्यांच्या ग्रंथात त्याचं वर्णन कसं केलं आहे. तर ते असं म्हणतात की गोदावरीच्या उत्तर तीरी म्हणजे ते आपल्याला त्याच्या भूगोलाविषयी सांगतायत. दशयोजने असे दुरी लोणार नाम प्रसिद्ध नगरी महाराष्ट्र देशी विख्यात असे विष्णू गयेसी झाले विरज नाम. ही दोन नावं ही आहेत जी लोणारशी संबंधित आहेत, विष्णुगया आणि विरज. पापग्रस्ताची औषध परम म्हणजे इथे कुणीही यावं आणि त्यांना ज्या काही व्याधी असतील त्याचं निवारण इथे केलं जाईल, इथे होईल. ते तीर्थ जाणा उत्तम जे विष्णू चरणापासोनी उद्भवले. तर आता हे विष्णू चरणापासोनी उद्भवले हे जे आहे हे आपल्यासाठी इथे महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण बघितलं की उल्कापातामुळे तयार झालेलं विवर ही ह्याची वैज्ञानिक ओळख आहे. तशीच या तीर्थाची ओळख जी जनसामान्यांमध्ये आहे, जी त्यांच्या श्रद्धेमध्ये आहे, ती अशी की हे विष्णूच्या चरणापासून उद्भवलंय. ते कसं ते आपण पुढे पाहू. तर आता हा सगळा एक परामर्श घेतल्यानंतर आपण लोणार सरोवर परिसरातील मंदिर स्थापत्यावरती भर देऊया. आता हे जे माझे सगळे पिवळे पिन्स तुम्हाला दिसत आहेत ह्या सगळ्या त्या जागा आहेत जिथे कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी प्रकारचं मंदिर आणि मंदिरांच्या सोबतच काही बारव किंवा कुंड किंवा मठ असे स्थापत्य प्रकार आहेत. ही एकूण 18 स्थानं आहेत आणि ह्या 18 स्थानांवरती सगळी मिळून 34 मंदिरं ह्या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे आपण जेव्हा लोणार सरोवर परिसराच्या मंदिर स्थापत्याचा विचार करतो तेव्हा आपण ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये विचार करणार आहोत, कारण कुठेतरी त्यांची निर्मिती आणि त्यांचं अस्तित्व हे ह्या सरोवराच्या अस्तित्वाशी जोडलं गेलेलं आहे. तर आता असं म्हणतात की इथली जी सगळी ही मंदिरं आहेत म्हणजे जर का 18 स्थानं म्हटली किंवा 30च्या अधिक मंदिरं म्हणायची झाली तर ही सगळी मंदिरं पाहण्यासाठी तुम्हाला या अख्ख्या सरोवराचा एक प्रदक्षिणा घालावी लागते. म्हणजे ती तुमची एक प्रकारची तीर्थयात्रा असते. तर ही आपली एक व्हर्च्युअल तीर्थयात्रा आहे असं आपण म्हणू शकतो आणि आपण इथनं बाहेरनं सुरुवात करणार आहोत आणि हळूहळू मग आपण सरोवराच्या किंवा तलावाच्या जवळ जाऊन जी मंदिरं आहेत त्यांचा आपण आढावा घेणार आहोत. आधी आपण जी बाहेरच्या थोडीशी लांब लोणारच्या वस्तीमध्ये पण तरीच तेवढीच सरोवराशी जोडलेल्या अशा मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत. तर हे आहे दैत्यसुदन मंदिर. आपल्यापैकी अनेकांनी या मंदिराविषयी मला निश्चित माहिती आहे की ऐकलं असेल, बरेच जणांनी तुम्ही याला कदाचित भेटही दिली असेल आणि नाही तर तुम्ही अनेक मंदिरं अशा प्रकारची पाहिली असतील. महाराष्ट्रात अशा प्रकारची अनेक मंदिरं आहेत. लोणारमध्ये बघायचं झालं तर हे एकमेव असं मंदिर आहे ज्याच्या भिंतींच्या बाह्य भागावर पूर्णपणे शिल्पांकन आहे. या मंदिराचं शिखर अस्तित्वात राहिलेलं नाही. इथे ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी रंग वेगळा दिसतो आहे तिकडे दगडावरती नंतरच्या काळामध्ये विटांनी काम झालेलं आहे. विटांनी काही अंशी पुनर्बांधणी झालेली आहे. या मंदिराचा तलविन्यास असा आहे की 3 बाजूंना 3 मुखमंडप, मग त्यातून एक गुढ मंडप. गुढ असं म्हणण्याचं कारण त्याला फारसा उजेड किंवा फारसं उघडीप त्याला नाही. महामधला भाग जो येतो तो अंतराळ आणि शेवटी हे गर्भगृह असा हा साधारण त्याचा तलविन्यास आहे. एक खूप विशेष महत्वाची बाब ह्याच्या तलविन्यासाची म्हणजे हा तारकाकृती आहे.
म्हणजे इथे जर आपण हा तलविन्यास पाहिला तर गर्भगृहाचा आणि मंडपाचा दोन्ही जे तलविन्यास आहेत ते तारकाकृती आहेत, स्टेलेट ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं. म्हणजे काय तर ह्याचे जे हे सगळे बाहेर येणारे कोने आहेत, प्रोजेक्शन्स, हे कुठलेच पूर्णपणे काटकोनात नाही. फक्त हे जे 3 मुख्य भद्र जी आहेत 3 बाजूंची, फक्त ही 90°च्या कोनात आहे आणि बाकी जी आहे ती वळलेली आहेत. त्यामुळे जेव्हा आपण एकत्रितपणे ह्याचा प्लॅन बघतो लांबून, तेव्हा आपल्याला हे तारे असल्यासारखं वाटतं. आता तारकाकृती मंदिरांचे तलविन्यास ही खूप वेगळी बाब नाही, पण गर्भगृह आणि मंडप अशा दोन्हींना तारकाकृती तलविन्यास असणं हे निश्चित फार कॉमन नाहीये. अशी 2-4च मंदिरं आपल्याला महाराष्ट्रातली माहिती आहेत जिथे अशा प्रकारचा आपल्याला प्लॅन मिळतो. त्याच्या समोरच एक छोटा वाहन मंडप आहे ज्याच्या वरचा भाग आज राहिलेला नाही, पण त्याचं अधिष्ठान की त्याची प्लिंथ ही शाबूत आहे आणि ती आपल्याला दिसते. त्याबरोबरच हा बाजूचा प्लॅन जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हे एकच मंदिर फक्त नाही, या मंदिराला एक प्राकाराची भिंत आहे, कंपाऊंड वॉल आहे. त्यात अनेक आतमध्ये छोटी छोटी मंदिरं काही वेळेला होती, आता ती अस्तित्वात नाही. इथे हे एक छोटं आपल्याला स्ट्रक्चर दिसेल ज्याला आपण मठ असं म्हणतो. हे सुद्धा 12व्या-13व्या शतकात अशा प्रकारचे मठ आपल्याला बऱ्यापैकी सापडतात आणि अजूनही काही छोट्या छोट्या गोष्टी ह्या अख्ख्या प्राकारात आहेत. आणि मुख्य म्हणजे हे सगळं एका काळात घडलेलं नाही. तर मंदिराची बांधणी, पहिली बांधणी ही निश्चित 13व्या शतकात घडली. हे आपण म्हणतोय त्याच्या स्थापत्य दृष्टीच्या आधारावर, त्याच्या शिल्पांकनाच्या आधारावर आपल्याला हे निश्चित करण्यासाठी कुठलाही शिलालेख उपलब्ध नाही. पण ह्या 13व्या शतकानंतर 16व्या शतकात आणि तसंच 20व्या शतकात अशी दोनदा तरी किमान ह्या अख्ख्या कॉम्प्लेक्समध्ये कधी ना कधीतरी भर करण्यात आली होती. वेगवेगळ्या प्रकारची बांधणी त्यात करण्यात आली होती. तर आता मी म्हटलं तसं की हे एकमेव मंदिर आहे ज्यावर खूप जास्त शिल्पांकन आपल्याला दिसून येतं. तर मुख्य ज्या 3 जंघा आहेत, दक्षिण जंघा, पश्चिम जंघा आणि उत्तर जंघा, मंदिर आहे ते पूर्वाभिमुख आहे. तर दक्षिण जंघेच्या आत ही म्हणजे हा भाग येतो. इथे तुम्हाला एका देवीचं शिल्प आढळतं. मागच्या बाजूला मंदिराच्या म्हणजेच मागच्या देवकोष्ठामध्ये त्याच्या जंघेवर तुम्हाला हे सूर्याचं शिल्प दिसतं. इकडे तुम्हाला दिसेल की हे ही 2 फुलं म्हणजे कमळं ज्याला म्हटलं जातं ही त्यांनी धरलेली आहे. आता ही देवी फक्त मी का म्हटली, कारण तिच्या हातातली जी आयुधं आहेत ती ओळखण्या पलीकडे थोडी गेलेली असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या तज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे कोणती असेल ह्यावरती निष्कर्ष उभे केलेत, पण एक फायनल असं त्याच्यावरती अजून होऊ शकलेलं नाही. पण हा सूर्य नक्की आहे, ह्यावर एकमतही झालेलं आहे. आणि हा नरसिंह आहे, हा विदर्ण नरसिंह आहे. तुम्हाला दिसेल की एका ह्याचा चेहरा आहे आणि मग नरसिंहाची आयुध, जी विष्णूची आयुध असतात, शंख, चक्र, गदा, पद्म, ती ह्याच्या हातामध्ये दाखवली आहे. आणि हिरण्यकश्यपूचा वध करताना मांडीवर ठेवून हा नरसिंह इथे दाखवलेला आहे. एकंदरीत ह्या अख्ख्या मंदिराच्या बाह्य भागावरची शिल्पांकनांमध्ये नरसिंहाचा निश्चितच प्रभाव जास्त आहे, हे आपल्याला पुढे दिसेलच. तसंच आपण इथे विष्णू अवतारांचं सुद्धा आपल्याला बरीच सापडतात. हा भूवराह आहे, इथे परशुराम आहे, आपण बघू शकतो की हातामध्ये धरलेली आहेत आयुध. एक वामन आहे. हे जे 3ही आपल्याला दिसत आहेत, भूवराह, परशुराम आणि वामन, हे 3ही देवकोष्ठांच्या बाह्यांगावरच आहेत. त्यांना मोठं स्थान दिलेलं आहे आणि मोठ्या मूर्ती आहेत. आणि हा जो शेवटचा आहे ही बलरामाची मूर्ती आहे. मागे आपल्याला इकडे नागशीर्ष दिसणार आहे आणि खाली सुद्धा एक वेटोळे असलेला नागाचं हे दिसणार आहे आणि त्याच्यासोबत बाजूला दोन हे ज्या उभ्या आहेत त्यांच्या सुद्धा डोक्यावरनं आपल्याला नागशीर्ष आलेलं दिसतंय. बलराम हा अवतारांमध्ये त्या मानाने कमी दाखवला जातो, परंतु तो इथे उपलब्ध आहे, त्यामुळे तीही एक वेगळी बाब आहे.
तसंच अजून काही शिल्प इथे आहे त्याच्यामध्ये कृष्णाचा सुद्धा भरपूर प्रभाव आहे, भरपूर प्राबल्य आहे. हा गोवर्धन पर्वत धरलेला कृष्ण आहे. इथे आपल्याला खाली दिसेल की इथे या गायींचं अंकन केलेलं आहे. इथे बारीक बारीक गायी दाखवल्या आहेत. हे आहे, हे पूतना वध आहे. आपल्याला कथा माहितीये की पूतना ही कृष्णाला मारण्यासाठी म्हणून, विषारी दूध पाजण्यासाठी म्हणून आलेली होती आणि तिने नंतर तिचाच नायनाट केला किंवा तिला संपवलं. तर त्याचंही छोटं इथे जंघेवरती हे मोठं अंकन आलेलं आहे. आणि हे खूप एक इंटरेस्टिंग आहे शिल्पांकन, ज्यात कृष्ण जन्म दाखवलेला आहे, जेव्हा वासुदेव घेऊन जातोय आणि पार करून एकाकडनं दुसरीकडे. आता इथे कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण एका हातातनं दुसऱ्या हातात बाळ इथे देण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्या आधी नंतर सुद्धा कृष्णाचे शिल्पांकन असल्यामुळे ह्याची त्या प्रकारे आपण अनालिसिस करू शकतो. अजून महत्वाची अंकन ह्याच्यावरची म्हणजे दैत्यसूदनाचं शिल्प. आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की मंदिराचं नाव दैत्यसूदन का? तर मागे आपण जेव्हा निर्मितीबद्दल बोलत होतो लोणारच्या, तेव्हा मी म्हटलं होतं की विष्णू चरणापासून उद्भवले असं लोणार महात्म्यामध्ये लिहिलेलं आहे. तर विष्णूने दैत्यसूदन हे रूप घेऊन मग लोणारची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे. हे जे इथे आपण डावीकडे शिल्प बघतोय हे जंघेवरचं दैत्यसूदनाचं शिल्प आहे. आणि जे आपण उजवीकडे बघतोय तो एक शिल्पपट आहे असं आपण म्हणूया. थोडी मोठी आणि थोडी विस्तारित कथा त्याच्यात दिलेली आहे, जे ह्याच मंदिराच्या अंतराळाच्या सिलिंगवरती वरच्या कैचीमध्ये हा दाखवलेला आहे. तर आता इथे नक्की काय होतंय? हा दैत्यसूदन उभा आहे आणि हा पायाने ह्या दैत्याला मारतोय. हा दैत्य कोण आहे? हा दैत्य आहे लवणासूर. म्हणजे इथे त्याची कथा अशी असते की लवणासुराने एक वर मागितलेला असतो, जो त्याला शिवाकडनं वर मिळतो आणि मग तो खूप नासधूस करायला सुरुवात करतो. आणि मग देवांना सगळ्यांना फार भीती वाटते आणि मग ते विष्णूकडे जातात की आपण ह्याच्यावरती आपण काहीतरी तोडगा काढावा. आणि मग हे लवणासुराला सांगितलं जातं की आता विष्णू जे आहेत ते येणार आहेत आणि ते तुझ्या ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढणार आहे. तेव्हा मग तो एका गुहेमध्ये जाऊन बसतो आणि ही गुहा जी आहे, जी आता जिथे लोणार सरोवर आहे तिथे ती गुहा असते. मग कथेमध्ये पुढे असं होतं की विष्णू दैत्यसूदनाचं रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि ते शोधून काढतात की लवणासूर कुठे आहे आणि त्याला पायाने त्या विवरात आत पुरतात किंवा आत गाडतात आणि म्हणून ते पायाने मारणं महत्वाचं आहे. आता ह्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ह्यात तो फक्त पायाने मारतोय विष्णू लवणासुराला एवढंच दाखवलंय, त्याच्या आजूबाजूचा भाग दाखवलेला नाही. पण हा जो मी म्हटला की हा शिल्पपट आहे, तर तो कसा की इथे मध्यभागी जर आपण बघितलं तर उभा विष्णू एकाच पायाने लवणासुराला मारतोय. ह्याच्या बाजूला ह्याच्या दोन बायका दाखवलेल्या आहेत. ह्या कथेमध्ये बहिणी लवणासुराच्या त्या इथे शिल्पामध्ये सुद्धा दाखवलेल्या आहेत. तर त्यांच्यामुळे विष्णूला कुठेतरी पत्ता कळलेला असतो लवणासुराच्या गुहेचा. आणि मग हा जो भाग आहे इथे पुन्हा इथे हा बारीक स्वरूपात पाणी येते, तिथे गाय दाखवलीये आणि या गायीच्या मुखातून खाली पाणी सांडतंय. आता हे कसं? कारण कथाभाग पुढे असा जाऊन लवणासुराचा वध केल्यानंतर त्याच्या पायाला जे रक्त लागलेलं असतं ते धुण्यासाठी म्हणून बाकीचे सर्व देव गंगेला निमंत्रण, तिची अर्चना करतात, तिला बोलावतात पृथ्वीवर की तू ये आणि त्यामुळे विष्णू देवांना पाय धुण्यास आणि स्वतःला साफ करून घेण्यास मदत होईल. आणि म्हणून तिकडे गंगा वाहायला लागते. आता ह्याचा आपल्या स्थापत्याशी सुद्धा खूप जवळचा संबंध आहे, जो आपण लगेचच नंतर पाहणार आहोत. पण ही त्यामुळे दोन शिल्प फार महत्वाची आहेत आणि त्यामुळेच या मंदिराला दैत्यसूदन असे नाव प्राप्त झाले आहे. इथे दैत्यसूदन अजून एका रूपात आहे, तो म्हणजे दैत्यसूदन मंदिराच्या मुख्य गर्भगृहात.
आता ही जी मूर्ती आपल्याला दिसतेय ते असं म्हणतात की ही मूर्ती रघुजी भोसलेंनी मंदिराला भेट म्हणून दिली होती. तर ह्याचा तसा म्हटलं तर ऐतिहासिक दाखला आपल्याकडे नाही, पण ही मूर्ती त्याचं अलंकरण आणि त्याच्या बाजूला जी महिरप बांधलेली आहे हे सगळं जर बघितलं तर ते 17व्या-18व्या शतकानंतरचीच ही गोष्ट आहे. ह्यात एक फरक मुख्य असा आहे की ही मूर्ती 2 पायांनी बरोबर लवणासुरावर उभी आहे. ती एका पायानी जशी पूर्वीच्या शिल्पामध्ये वध करत होती तशी ती करत नाही. गर्भगृहातली ही मूर्ती आहे त्यामुळे ती स्थितप्रज्ञ आहे, ती शांत आहे. ती एका गरुडाच्या भद्रपीठावर किंवा पीठावरती उभी आहे आणि एक शांततेचा भाव शिल्पकाराने निश्चित त्या मूर्तीमध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे ही तिसरी मूर्ती जी आपल्याला एकाच मंदिरात एकाच कथेची पण फार वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेली अशा त्या मूर्ती दिसतात. म्हणजे मूर्ती निर्माण करण्याची गरज, ते कुठे केले गेले, कुणी केले आणि कोरण्याचा काळ, ह्या सगळ्याचा एखाद्या मूर्तीवरती काय प्रकारे परिणाम किंवा प्रभाव होऊ शकतो हे आपल्याला ह्यातून निश्चित दिसतं. हा असा दैत्यसुदन मंदिराच्या आतला भाग आहे जो बाहेरच्या भागापेक्षा बऱ्यापैकी वेगळा आहे. कारण इथे आतमध्ये जे दगडी काम मूळचं होतं, जे दगडी खांब होते, त्या खांबांवरती किंवा त्यांना डागडुजी करण्याच्या दृष्टीने नंतरच्या काळात जो काळ एक साधारण 15व्या-16व्या शतकापासूनचा नंतर असावा, असा विटांचं काम करण्यात आलं आहे आणि त्यांनी पुनर्बांधणी त्या मंदिराची केली गेलेली आहे. पण ते करताना जे खांब किंवा जी खालची चंद्रशिळा मधली शिळा होती ती तशीच ठेवण्यात आली असावी आणि त्याच तलविन्यासाला धरून वरचं आणि पुढचं काम करण्यात आलं. तसंच जेव्हा आपण तलविन्यास पाहिला तेव्हा मी म्हटलं होतं की दैत्यसुदन हे फक्त एकमेव मंदिर नाही, तो एक मंदिर समूह आहे आणि त्यात बाकी अजून काही छोटी मंदिरं असण्याची निश्चितच शक्यता आहे. पण ती मंदिरं आज उरलेली नाही. तर त्यांचे हे असे आराखडा वजा तलविन्यास आपल्याला थोडेसे दिसून येतात आणि यांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला ही छोटी मंदिरं होती ज्यांचा काळ दैत्यसुदनच्या जवळपासच जाणारा आहे असं आपल्याला त्यांच्या स्थापत्याच्या अभ्यासावरून निश्चित दिसून येतं. तसंच मी जो एक मठ आहे ह्या प्राकाराच्या आत असं म्हटलं होतं तर ह्याला गरुड मंदिर, ब्रह्मा मंदिर, त्रिपुरुषाचा मठ अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. आहे हे अगदी दैत्यसुदन मंदिराच्या एकाच प्राकाराच्या एका कोपऱ्यात आणि ह्या मठाच्या आतमध्ये इथे ब्रह्मा, विष्णू आणि गरुड अशी 3 शिल्प आहेत आणि खाली त्यांना तसंच पीठ पण आहे त्यांच्या वाहनांसोबतच. इथे निश्चितच आधी महेश किंवा शिव ह्याची मूर्ती असावी पण ती आज तिथे उरलेली नाही आणि असा एक निकष काढण्यात आलेला आहे की ही जी गरुडाची मूर्ती इकडे आहे ही कदाचित इथल्याच मंदिराच्या वाहन मंडपावरची मूळची असावी आणि वाहन मंडप काही कारणाने किंवा काही काळाने खंडित झाल्यानंतर ही गरुड मूर्ती आणून इकडे वर बसवली गेली. इथे शिवाची मूर्ती आधी असणार हे हा तर्क काढण्यासाठी अजून एक आधार म्हणजे इथे खाली जे पीठ आहे त्यावर नंदीचं अंकन आहे आणि नंदी हा शिवाचं वाहन आहे. तर आता आपण दुसऱ्या मोठ्या आणि महत्वाच्या मंदिर समूहाकडे जाऊया, ते म्हणजे धारतीर्थ मंदिर समूह. तर हा एका बाजूने घेतलेला फोटो आहे ह्या समूहाचा. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी वेगवेगळ्या काळातली अशी मंदिरं, कुंड आणि मठ असे आहेत. आपण इथे बघू शकतो की 1, 2, 3, 4, 5 आणि ह्या बाजूलाही तशीच 3, 4 अशी एक जवळजवळ 10-12 छोट्या मोठ्या मंदिरांचा हा अख्खा समूह आहे. तर इथली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर ती म्हणजे ही सतत वाहणारी धार. मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे गोडा पाण्याचे झरे आहेत आणि ह्या गोडा पाण्याच्या झऱ्याला किंवा ह्या पाण्याच्या प्रवाहाला इथे धार असंच म्हटलं जातं आणि त्यावरूनच या मंदिराचं नाव धार तीर्थ असं पडलं आहे. ह्या झऱ्याचं पाणी कधीही आटलेलं नाही. हे पूर्णपणे गोड आणि पिण्यायोग्य पाणी आहे. इथनं हांडे भरून लोक घेऊन जातात.
काही आत्ता वर्षांपूर्वीपर्यंत इकडे स्नान करायलाही परवानगी होती, पण कोविडच्या काळानंतर काही कारणांमुळे अर्थातच लोकांच्या भल्यासाठी सरकारने ते बंद केलंय. मला वाटतं आता ते पाणी बाहेर तुम्हाला आणून देतात, कारण ह्याला गंगा भोगावती अशी एक मान्यता आहे. त्यामुळे गंगेचं पाणी सोबत घेऊन जाण्यासाठी, प्राशन करण्यासाठी म्हणून लोकांना हवं असतं. इथे गंगेची सतत आरती होते. आपण ह्या फोटोत बघितलं तर आपल्याला इथे दिसेल की एक हार घातलेला आहे. त्याचा एक उत्सव असतो त्याचा आणि त्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे सर्व धर्मातली, सगळ्या वयोगटातली, सगळ्या प्रांतांमधली माणसं इथे धारेचं दर्शन करण्यासाठी सगळ्यात आधी येतात आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टींसाठीच त्यांचं महत्व असतं. ही धार जिथनं वाहते त्याच्या बरोबर वरती एक मंदिर आहे. ह्याला विष्णूचं किंवा बालविष्णूचं मंदिर असं म्हटलं जातं. हे पुन्हा एक साधारण 17व्या-18व्या शतकातल्या शैलीशी साधर्म्य साधणारं मंदिर आहे. फक्त एक गर्भगृह असलेलं छोटं मंदिर आहे. मराठा काळामध्ये वगैरे आपण अशा प्रकारची शिखरं अनेक वेळा पाहतो. त्याच्यावरती साधकांचं अंकन आहे. बाजूला काही ओवऱ्या आहेत, खाली सुद्धा काही ओवऱ्या आहेत आणि इथनं ही वाहणारी धार आहे. असं हे सुंदर बांधणीचं कुंड आहे. या बालविष्णू मंदिराच्या गर्भगृहामध्ये ही एक विष्णूची मूर्ती आहे आणि ही जर आपण नीट पाहिली तर पुन्हा ही दैत्यसुदनाचीच मूर्ती आहे. जिकडे दैत्यसुदन आता आपण बघितलं तर गुडघ्याने लवणासुराचा वध करतोय. म्हणजे आता आपल्याला चौथी अजून थोड्या वेगळ्या प्रकारची दैत्यसुदनाची मूर्ती मिळाली, पण विष्णूचं प्राबल्य अजूनही अबाधित आहे आणि त्या ह्या अख्ख्या लोणाच्या परिसरातच आपल्याला कायम अबाधित दिसतं. इथली आता हे आपण बघितली की साधारण विष्णू मंदिर 17व्या-18व्या शतकातलं असावं. पाण्याची धार अर्थातच त्याच्या आधीही तिथे वाहत असणार आहे. त्याच्यावरती स्थापत्य जे आत्ता आपल्याला दिसतंय ते त्या काळात निर्माण झालं. पण ही जी त्याच्या उजवीकडे 2 मंदिरं आहेत, ही काळाने आधीच्या शतकांमध्ये आपल्याला गणना करता येते त्यांची कलेच्या दृष्टीने. ही आपल्याला साधारण पुन्हा 12व्या-13व्या शतकातली मंदिरं वाटतात. बाहेरनं त्यांच्यावरती बराच जीर्णोद्धार आणि बऱ्याच वेळा काही प्रकारचे रेनोव्हेशन झाल्यामुळे आपल्याला आता असं वाटणार नाही. पण आपण जेव्हा त्यांचा तलविन्यास पाहतो, त्यांना आत जाऊन त्यांचे अंतर्भाग पाहतो आणि ते बाह्य भागापेक्षा आपल्याला वेगळे जेव्हा जाणवतात, तेव्हा आपल्याला जास्त दिसून येतं की हे का आधीच्या काळाशी निगडीत असेल. ही मंदिरं जिथे वर आहे तिथे खाली सुद्धा एक कुंड आहे. याला नाव एक ब्रह्मकुंड म्हणून दिलेलं आहे आणि याला आख्यायिका एक अशी आहे की जेव्हा ब्रह्मानी गंगेला निमंत्रण दिलं की तू खाली ये आणि भगवान विष्णूंच्या पायाला जे रक्त लागलंय लवणासुराच्या वधानंतर ते धुण्यासाठी म्हणून तू धरतीवरती अवतर, तेव्हा त्यांनी त्यांच्या हातातलं कमंडलू इथे ठेवलं आणि त्यानंतर गंगा व्हायला लागली. तर ह्या कुंडामध्ये सुद्धा एक छोटं खाली छिद्र आहे, ज्याच्यातनं गोड्या पाण्याचं स्त्राव सतत होत असतो आणि आपल्याला ते दिसतं. संततधार नाहीये ती, कधी कधी ती बंदही असते, पण पावसाळ्यानंतर आणि काही काळ निश्चित ते चालूही असतं. त्यामुळे याही कुंडाचं पूर्वी निश्चित महत्व असणार आहे स्थापत्य दृष्टीय सुद्धा. तर ही जी 2 आपण वरची नृसिंह आणि रेणुका अशी या मंदिरांची नावं आहेत, त्यातल्या रेणुका मंदिराच्या खांबांवरती अशा चौकोनी भागावर छान शिल्पांकन केलेलं आहे आणि द्वारशाखेवरती सुद्धा छान शिल्पांकन केलेलं आहे. तर इथे 3 मी एक एक्झाम्पल्स म्हणून दाखवतेय. हे पहिलं समुद्र मंथनाचं शिल्प आहे. आपल्याला दिसेल की मध्ये एक असा दांडा दाखवलेला आहे आणि हा वासुकी आहे आणि एका बाजूला देव आणि एका बाजूला दानव असं ते अंकन आहे. खाली आपण बघितलं तर हे वामन त्रिविक्रम होऊन त्याने बळीला जे बाहेर काढलं त्याची ह्या कथेचं अंकन इथे दाखवलेलं आहे. हा जो त्याचा डावीकडचा भाग आहे शिल्पाचा, त्याच्यामध्ये वामन वर मागतोय किंवा बळीने त्याला सांगितलंय की तुला हवं ते माग आणि मग तो 3 पायांमध्ये सगळं
पादाक्रांत करतो आणि मग बळीला बाहेर काढतो, अशी ही कथा असते. तर ह्या छोट्याशा एवढ्या चौकोनामध्ये अख्ख्या कथेचं अंकन केलंय. आणि खाली इथे परत कृष्ण दाखवलाय, बाजूला गायी आहेत आणि त्याच्या हातात बासरी आहे. तर इथे महत्वाचं हे की जरी जागा छोटी असली आणि कथा जी त्यांना दाखवायची आहे ती खूप मोठी असली, तरी त्याच्यातल्या एखाद्या भागाचं, एखाद्या एपिसोड वरती जास्त भर देऊन अख्खी कथा तुम्हाला कशी कळेल आणि ते नक्की कशाचं अंकन आहे हे बघणाऱ्यापर्यंत कसं पोहोचेल हे निश्चित या शिल्पांमधनं आपल्याला कळतं. आणि ही जी शैली आहे ह्या प्रकारच्या खांबांची किंवा या चौकोनी भागावरती केल्या जाणाऱ्या शिल्पांकनाची, ही शैली आपल्याला इथपासनं खालती जी सरोवरातली मंदिरं आपल्याला ह्याच्या पुढे आपण पाहू, ह्या सर्व मंदिरांमध्ये ही आपल्याला आढळते. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे ती त्यांनी त्यांची शैली असल्यासारखी आत्मसात केलेली आहे. अजून एक खूप महत्वाची गोष्ट या धारतीर्थामधली म्हणजे केवल नरसिंहाची मूर्ती. आपण हा जर भाग बघितला तर ही मागणं सुद्धा पूर्ण कोरलेली आहे. म्हणजेच काय की ही एका गर्भगृहातली मूर्ती आहे. इथे त्याची आयुधं ठेवलेली आहेत. वरचा भाग ह्याचा राहिलेला नाही, पण ह्या एवढ्या छोट्यावरनं आपल्याला सांगता येऊ शकतं की ही निश्चित गर्भगृहातली मूर्ती होती. आणि जर गर्भगृहातली नरसिंहाची मूर्ती ह्या परिसरात सापडतीये तर इथे शक्यता आहे ती म्हणजे केवल नरसिंहाचं मंदिर असण्याची. तसंच एका दुसऱ्या मंदिराच्या जो एंट्रन्स आहे त्याच्या तुळईवरती, म्हणजे त्याच्या तुळईच्या भागावरती सुद्धा हे असं छोटंसं केवल नरसिंहाचं अंकन आहे. म्हणजेच ही तुळई आधी कुठल्या तरी मंदिराच्या प्रवेशद्वारावर असणारे ज्या कदाचित प्रवेशद्वार कदाचित एका केवल नरसिंहाच्या मंदिराचा भाग होता, जे आज उरलेलं नाही, पण त्याचे हे अवशेष नक्की उरले. तिथूनच जवळ हे पापहरेश्वराचा एक मंदिर समूह आहे. मी मेजर रॉबर्ट गिल म्हणून एक नाव घेतलं होतं आपण जेव्हा पूर्वेतिहासाबद्दल जाणून घेत होतो. तर त्यांनी काढलेला हा जवळजवळ 19व्या शतकाच्या शेवटचा फोटो आहे. त्यांना तो जसा दिसला तसा आहे. आज तो ब्रिटिश लायब्ररी रेकॉर्ड्स मध्ये उपलब्ध होतो. तर ह्या मंदिरामध्ये खालचा एका विशिष्ट काळातल्या तलविन्यासावर जे 12व्या-13व्या शतकाशी जुळतं, त्याच्यावरती नंतर काही अंशी मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. या मंदिर समूहातली सगळ्यात सुबक गोष्ट आहे ही छत्री, ज्याला म्हटलं जातं. कदाचित वाहन मंडप म्हणून किंवा प्रवेशद्वार म्हणून त्याचा उपयोग होत असावा. त्याचे खांब, त्याच्या बाजूला हे लावलेली शिल्प, त्याला ही असलेली हस्तिवस्त ही खूप सुबक आणि खूप सुंदर आहे. आणि हा आत्ताच्या बाकीच्या मंदिराशी जुळणारा त्याचा काळ नाही. त्यामुळे दोन काळांमध्ये निश्चित ह्या सुद्धा मंदिराची बांधणी किंवा पुनर्बांधणी झाली आहे. तर ह्यानंतर जी मंदिरं आपण पाहणार आहोत ती आता आपण खाली उतरून प्रदक्षिणा जशी घालायला लागलो तर जी मंदिरं आपल्याला लागतील त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. आता आपण सगळी इथली वरची मंदिरं पाहिली. आता आपण जंगल आणि पाणी यांच्या जवळ जाणारी किंवा यांच्या जवळ अस्तित्वात असलेली मंदिरं पाहणार आहोत. त्यात सगळ्यात पहिलं आपल्याला लागतं ते म्हणजे हे कुमारेश्वराचं मंदिर. आतापर्यंत आपण जी पाहिली त्यात वैष्णव मंदिरांचा प्रभाव निश्चित जास्त होता. तर कुमारेश्वर हे एक शिवाचं मंदिर आहे. आपल्याला बाहेरनं बघताना हे मंदिर ओबडधोबड आणि एक काळ निश्चिती न करता येऊ शकणारं अगदीच वाटू शकतं, कारण त्याच्यावरती बरीच संस्करणं बऱ्याच वेगवेगळ्या काळात झालेली आहेत आणि त्यामुळे त्याचा रचना काळ जो आहे तो त्याच्या बाह्यांगावर शाबूत राहिलेला नाही. पण आतमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला जास्त चांगली माहिती मिळू शकते, कारण आतील भाग बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. त्याचे खांब म्हणा, त्याचं अंतराळ म्हणा किंवा त्याचं गर्भगृह आणि आतली पिंड ही सगळी मूळ होती तशीच आहे. अजून एक महत्वाचा भाग जो ह्या मंदिराचा आहे तो म्हणजे लीळाचरित्र हा जो मी महानुभवीय ग्रंथ सांगितला, ज्यात लोणार माहिती मिळते. तर त्याच्यात जेव्हा कृष्णदेव यादवांनी आसूची वाखारी म्हणजेच आसूचं दान देऊ केलं, ते दान चक्रधर स्वामींनी घेतलं नाही. पण त्याच्यानंतर असं म्हणतात की इथल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कुमारेश्वर आणि म्हणजे ह्या मंदिराचं नाव आणि कमळजा हे अजून एका मंदिराचं नाव घेतलं जातं.
हे एक पूर्वाभिमुख मंदिर आहे ज्याचा आतला भाग निश्चित 13व्या शतकाशी जुळतो स्थापत्यदृष्ट्या आणि लीळा चरित्रातला उल्लेख जे पुन्हा शेवट 13व्या शतकाच्या शेवटाला लिहिलेला ग्रंथ आहे तो, या सगळ्यांच्या आधारे आपण म्हणू शकतो की मूळ बांधणी ही कुमारेश्वर मंदिराची 13व्या शतकात निश्चित झाली होती. अजून खाली गेल्यानंतर आपल्याला हे याज्ञवल्केश्वर असंही या मंदिराचं नाव आहे, हे मंदिर दिसतं. बऱ्यापैकी या मंदिराची पडझड झाली आहे. पश्चिमाभिमुख मंदिर आहे हे. इथे आपण बघू शकता की दगडाच्या मूळ बांधणीवरती नंतरच्या काळात हे विटांचं बांधकामही झालेलं होतं. आता हे विटांचं बांधकाम मॉडर्न पिरियड मधलं नक्कीच नाही, कारण ह्या विटांचा जो आकार आहे तो मध्ययुगीन काळाशी जुळतो. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या दगडी बांधकामावरती कधीतरी हे बांधकाम करण्यात आलं असणार. इथे असलेला गर्भगृह पूर्णपणे पडला आहे. हा जो राहिलाय तो ह्याच्या मंडपाचा भाग आहे. पण ह्याच्या आजूबाजूला या मंदिराचे सगळे अवशेष आपल्याला मिळतात आणि त्यावरून या मंदिराची नक्की या मंदिराचं स्थापत्य कसं असेल, त्याच्यावरची कलाकुसर कशी असेल याविषयी आपल्याला माहिती मिळते. हे इथे जे आपल्याला दिसतंय डावीकडे वरती हे कुंभ आहे, जे खालच्या मंदिराच्या मोल्डिंग्स मध्ये वेदीबंधामध्ये एक महत्वाचा भाग असतं. हे भिंतीवरचा एक महत्वाचा भाग आहे. हे जिथे ज्याला कक्षासन असं म्हटलं जातं, म्हणजे जिथे अर्धखुला मंडप असतो किंवा ज्याला आपण बाल्कनी किंवा अशी सीट म्हणू शकतो, त्या भागावरती हे अंकन असतं आणि हा एक शिखराच्या बांधणीचा भाग आहे. तर असं जेव्हा मंदिर आपल्याला मिळतं तेव्हा साधारणतः तुलनात्मक अभ्यास आपल्याला निश्चित उपयोगी पडतो. बुलढाणा जिल्ह्यातलंच विष्णू मंदिर आहे सातगाव भुसारीला, आणि आपण जर ह्या मंदिराशी लोणारमधल्या यज्ञेश्वर मंदिराचा तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला कळून येतं की यज्ञेश्वर सुद्धा अशाच स्वरूपाचं असू शकेल आणि त्याच्यावरचं जे अंकन आहे ते सुद्धा ह्याला जुळणारं आहे. त्यामुळे निश्चितच 12व्या शतकाच्या दरम्यानचा काळ आपण यज्ञेश्वराच्या बांधणीसाठी देऊ शकतो आणि त्याच्यावरचे जे राहिलेलं अंकन आहे ते खूप सुबक आहे, खूप छान आहे आणि कदाचित दैत्यसुधनाच्या सुद्धा काही दशक आधी यज्ञेश्वराची बांधणी झाली असावी का, असा निष्कर्ष त्याच्या स्थापत्यदृष्ट्या केलेल्या अभ्यासातून आपल्याला काढता येतो. हा एक मंदिर समूह आहे जो मगाशी मी जे म्हटलं की इथे उतरंडी लागते, एक धारतीर्थावरनं तुम्ही खाली उतरताना किंवा अजून पण तुम्ही कुठे तलावाकडे जाताना एक उतरंडी लागते आणि तिकडे जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये स्थित असलेला हा महत्वाचा मंदिर समूह म्हणजे रामगया मंदिर समूह. याला रामगया नाव पडलं कारण असं म्हणतात की रामाने पाणी निर्माण करण्यासाठी म्हणून इथे बाण मारला आणि त्यामुळे इथे कुंड निर्माण झालं आणि म्हणून या मंदिराला नाव रामगया असं पडलं. ही 2 मंदिरं आहेत. 2 मंदिरांच्या बांधणी काळामध्ये थोडा थोडा फरक आहे. हे रामगया मंदिर आहे. त्याच्या बाजूला हे गणेश किंवा महादेव असं या मंदिराचं नाव आहे. हे मंदिर अख्ख्या लोणारच्या समूहामध्ये ह्यासाठी महत्वाचं आहे कारण तिकडे शिखराचा भाग उडलाय. विटांनी बांधलेलं हे शिखर आहे आणि 13व्या शतकापासून पुढे विटांनी बांधलेली शिखरं ही चुना आणि विटा या 2 गोष्टी वापरून बांधलेली शिखरं ही महाराष्ट्रात बऱ्यापैकी कॉमन होती, बऱ्यापैकी त्याचं प्राबल्य होतं. तर आता इथनं पुढे जी मंदिरं आपण पाहणार आहोत ती सरोवरामधल्या पाणी वाढीमुळे आज इनॅक्सेसिबल आहे. आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, ती पाण्यात बुडालेली आहेत. हा जो आपण डावीकडे वरती फोटो पाहतोय हा साधारण 2017-18 सालचा आहे, जेव्हा उन्हाळ्याच्या दरम्यान इथे पाणी बरंच आत गेलेलं होतं आणि त्यामुळे इथे ही एक बाजूला अख्खा तुम्ही चालू शकायचा अशी जाड घट्ट वाळू आणि त्याचा पट्टा निर्माण व्हायचा. त्यामुळे तुम्हाला सगळ्या मंदिरांना प्रदक्षिणा घालता यायची. पण हा एक 2023-24 नंतरचा फोटो आहे जिथे आपल्याला दिसेल की हा हिरवा भाग वाढलाय, म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. त्यामुळे आता आपण ह्या पुढे जी मंदिरं पाहणार आहोत ती बहुतांश मंदिरं थोड्याफार कमी जास्त प्रमाणात पाण्यामध्ये आहेत. हे कमळजेचं मंदिर हे लोणारचं ग्रामदैवत म्हणून म्हटलं जातं. इथे दरवर्षी एक यात्रा भरते आणि लोक खूप प्रमाणात इथे जातात. या मंदिरात अनेक
2 ते 3 काळांचं आपण स्थापत्यदृष्ट्या असं म्हणू शकतो की त्याच्यात भर पडलेली आहे. पण मूळ मंदिर निश्चित पुन्हा 12व्या-13व्या शतकात निर्माण झालं असणार. मी जेव्हा मागे लीळाचरित्राचा आणि स्थानपोथीच्या महानुभाव संदर्भ सांगत होते तेव्हा मी म्हटलं होतं की कुमारेश्वर आणि कमळजा या मंदिरांची त्यात आपल्याला नोंद मिळते. तर हे कमळजाचं मंदिर आहे आणि ह्याचा जर आपण तलविन्यास पाहिला तर याचं गर्भगृह जे आहे ते आडवं आहे, ते चौकोनी नाही. साधारणतः गर्भगृह हे चौकोनी असतं. तर हे आडवं गर्भगृह हे देवीच्या मंदिरांना निश्चित केलं जातं आणि हे देवीचंच मंदिर आहे. अशी गर्भगृह किंवा असा तलविन्यास असलेली मंदिरं ज्याला मागे आता ह्याला बघा 2 पत्र दिसत आहेत, अशी आपल्याला खूप कमी आढळून येतात. त्यामुळे हे खूप वेगळं आहे आणि खूप महत्वाचं आहे. आणि हे एकमेव देवीचं मंदिर आहे अख्ख्या लोणारातलं. बाकी शैव, वैष्णव आणि काही जैन अवशेष सुद्धा आहेत, पण देवीचं मंदिर एकच आहे. याला बगीचा असं म्हणतात या मंदिराला. या मंदिराचा गर्भगृह सुद्धा तारकाकृती आहे, जसं दैत्यसुदनाचं मी म्हटलं होतं. याचं नाव बगीचा कारण इकडे आजूबाजूला खूप जास्त झाडी होती पेरूची, फळाफुलांची, जिथे लोक ती जमा करायला जायची आणि त्यावरून त्याचं नाव पडलं होतं. इथे तुम्हाला हे पांढरे पट्टे दिसले असतील. त्याचं कारण असं की हा फोटो काढलाय तेव्हा हे मंदिर पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आलेलं होतं 2018 साली. पण त्याच्या आधी कधी ना कधीतरी हे पाण्यात बुडलं असणार बांधणीच्या कैक वर्षांनंतर आणि त्यामुळे हा मिठा म्हणजे पाण्यातल्या मिठाचा राहिलेले हे थर आहेत जे त्यांच्या खांबांवरती आपल्याला त्याची ओळ दिसते आणि त्यामुळे तिथपर्यंत त्याचं पाणी असणार आहे. म्हणूनच या मंदिरांची पडझड सुद्धा जास्त प्रमाणात झाली आहे. पण ते ज्या ठिकाणी बांधलेली आहेत ती तीर्थस्थानं म्हणून नावारूपाला आली आणि त्यामुळे एक तीर्थयात्रा करण्याची प्रथा निश्चित तिथे सुरू झाली. मागे मी म्हटलं होतं तसं की धारेवरच्या रेणुका मंदिराच्या खांबांवरती चौकोनी भागामध्ये असं शिल्पांकन असतं, तर ह्या मंदिरावर सुद्धा अशा प्रकारचं शिल्पांकन आहे. आपण दैत्यसुदन मंदिरावरती पूतनावध उभ्या जंघेवरती बघितली होती. इथे चौकोनी आडव्या भागामध्ये आपल्याला ते दिसतं आणि खाली हे जे आहे ही यमलार्जुनाचं चित्रण असण्याची शक्यता आहे. म्हणजे जी कथा आहे जेव्हा कृष्णाला बांधून ठेवलेलं असतं 2 झाडांच्या मदतीने आणि तो उखळ बाहेर खेचून आणून त्यातनं बाहेर येतो आणि त्या 2 झाडांमधनं 2 यांना काय सुटका केली जाते त्यांची. तर त्याचं खूप छोटंसं अंकन आहे, फार डिटेल नाही, पण हे ह्या काळामध्ये आपल्याला अनेक मंदिरांवर अशा प्रकारे दिसून येतं. ही मोर आणि वाघ मंदिरे ही तलविन्यासामध्ये खूप सारखी आहेत. बऱ्यापैकी पडझड झालेली आहे त्यांची. आज मोर मंदिर पूर्णपणे पाण्यात आहे, त्याचा फक्त छत दिसतं. खूप सोपी, साधी, फार शिल्पांकन नसलेली पण आकाराने बऱ्यापैकी मोठी अशी ही मंदिरं आहेत. म्हणजे तिथे जाऊन राहणे, तिथे बसणे, काही सत्पुरुष त्यांचा उपयोग तिथे जाऊन त्यांच्या योग साधनेसाठी सुद्धा करायचे असं सुद्धा तिथले स्थानिक लोक सांगतात. ही 4 मंदिरं आहेत, ही सुद्धा आपण बघून यांची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. पुन्हा मोर आणि वाघासारखेच यांचे तलविन्यास आहेत, यांची बांधणी त्याच स्वरूपाची आहे. सोपी आहेत, छोटी आहेत, फार त्याच्यावरती शिल्पांकन नाही, पण त्यांचा उपयोग ती स्थानं निश्चित करण्यासाठी किंवा त्या स्थानांचा उपयोग करून घेण्यासाठी आणि त्यावेळेच्या बांधणीच्या गरजेसाठी निश्चित झालेला आहे. आता वाघ, मोर ही नावं निश्चितच जंगल आणि तिथे असलेले पशुप्राणी याच्यावरनं आला. तसंच चोपडा, देशमुख ही नावं आली की ह्या मंदिराच्या परिसरांमध्ये एकेकाळी शेती केली जायची आणि असं म्हणतात की ज्यांची शेती तिकडे होती त्यांच्या नावाने तिथल्या जवळच्या मंदिरांना नावं पडली. आज तिथे शेती होत नाही, कारण अर्थात तिथे पाणी वाढलंय, तिथे जाता येत नाही आणि शेती सरकारनी बंद केली आहे सरोवरातली काही दशकांपूर्वी. तसंच मुंगळ्या अंबरखाना ही तिथल्या सगळ्या पशुपक्ष्यांमुळे, तिथल्या सगळ्या एकंदरीत जंगलामुळे आणि आजूबाजूच्या परिसरामुळे पडलेली नावं आहेत. ही 4 मंदिरं सुद्धा आता आपल्याला गेली 3-4 वर्ष आपल्याला ती दिसू शकलेली नाही, ती पाण्यातच आहेत. पुन्हा इथे पण हे जे आपल्याला पांढरे थर दिसत आहेत हे मिठाच्या पाण्यामुळेच त्यावरती निर्माण झालेले आहेत.
मी सुरुवातीला म्हटलं होतं तसं इथे फक्त मंदिरं नाहीत. आपण छोटे छोटी मध्ये काही कुंड आणि त्यांच्याविषयी बघितलंच, किंवा मठ पण जे दैत्यसुदानच्या आत आहे असं आपण बघितलंच. हे मंदिर समूह आहेत म्हणूनच, फक्त मंदिरं नाहीत. ही लिंबी बारव आहे. हे एक मोठं चौकोनी कुंड आहे, ज्याला एका बाजूला असं हे छोटं देऊळ आहे त्याच्या एका कोपऱ्याला, आणि बाकी चारही बाजूंनी त्याला खाली उतरण्याच्या पायऱ्या आहेत. हे कुठल्याही मंदिराच्या आजूबाजूला नाही, ह्याच्या आजूबाजूला कुठलंही मंदिर नाही. हे एकमेव बारव आहे. नुसतीच एक छान सुबक बारव आहे. आणि परत ह्याचा सुद्धा रचनाकाळ आपण 12व्या-13व्या शतकाला नमूद करू शकतो. तसंच हा एक मठ आहे. ह्याला इथली स्थानिक लोक धर्मशाळा किंवा अन्नछत्र असं म्हणतात. तर ह्याचा 2 भाग आहेत जे राहिलेत. हा एक मोठा असा ज्याला कॉलोनेड म्हणता येईल, म्हणजे धर्मशाळेमध्ये सुद्धा आता जसं असतं राहण्याचं ठिकाण किंवा बसण्याचं ठिकाण, तशा प्रकारचा हा मोठाच्या मोठा भाग आहे. आणि हा जो आहे हा बंद भाग आहे. इथे आतमध्ये छोट्या देवळा स्वरूपाचं किंवा जास्त दिवस राहण्या स्वरूपाची सोय इकडे केलेली आहे. महाराष्ट्रात 12व्या-13व्या शतकामध्ये मठ जरी खूप प्रचलित असले तरी अशा मोठ्या आकाराचे मठ फारसे प्रचलित नाहीत. लोणारजवळच मेहकर म्हणून बुलढाण्यात एक ठिकाण आहे, लोणारपासून एक 12-13 किलोमीटरवर. तिथे सुद्धा अशा प्रकारचं एक स्थापत्य आपल्याला दिसून येतं. त्याचं नाव तिथली स्थानिक लोक पण त्याला मढ असंच म्हणतात. पैनगंगेच्या अगदी काठावर आहे ते, जो सुरुवातीला मी मेहकर आणि पैनगंगा दाखवली होती. तर तशाच स्वरूपाचं हे इथे असावं. आणि ह्यातून सुद्धा आपल्याला इथे लोक जेव्हा एक धर्मस्थळ म्हणून येत असतील तेव्हा ते कसा त्याचा उपयोग करून घेत असतील, ते कुठे थांबत असतील, किंवा पाणवठ्याला आपण थांबणं म्हणतो तर ते कुठे घडत असेल. कारण इकडे पिण्याच्या पाण्याचा नदीचा स्रोत नाही, जो आहे तो धारेचाच आहे, किंवा गोडा पाण्याचे बाकीचे जे झरे आहेत तोच एक स्रोत आहे. तर तेव्हा या अशा थांबण्याच्या स्थळांचा निश्चित उपयोग होत असेल आणि त्याचसाठी यांची बांधणी केली जात असेल. याला अन्नछत्र नाव पडण्यामागचं कारण असं की अशी मान्यता आहे की हे अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या दानशूरतेतनं बांधलं, आणि अर्थात त्यांनी महाराष्ट्रभर बरीच बांधणी केली, बरीच दानं दिली. त्यामुळे अशा आख्यायिका गावोगावी निर्माण होत असतात. पण ह्याचा जर आपण कलात्मक अभ्यास करायचा म्हटला तर हे आधीच्या काळामध्ये मोडलं. मी मगाशी म्हटलं तसं की शैव, वैष्णव, देवी ह्या मंदिरांसोबतच इकडे जैन अवशेष सुद्धा आहेत. अख्खं एक जैन मंदिर आपण म्हणू शकू असे आपल्याला अवशेष सापडत नाही. पण हे इथे डावीकडे जे आपल्याला दिसतंय ते चौमुख, असे 2 चौमुख आज दैत्यसुदान मंदिरात ठेवलेले आहेत, जे जैन आहेत. ही मूर्ती जी जैन असण्याची शक्यता आहे, त्याचा फक्त धड राहिलाय, त्याचा वरचा भाग तुटलाय. आणि हे खाली पुन्हा पेडेस्टल आहे, ज्याच्यावरती हे जे अंकन आहे ते जैन मूर्तींच्या खालच्या भागावरती जे अंकन असतं ते त्याच प्रकारचं आहे. त्याची बरीच जीर्ण अवस्था झाली आहे, पण ते जेव्हा जवळनं आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की ते जैन यांचं आहे. सो असे काही जैन अवशेष सुद्धा ह्या परिसरामध्ये आपल्याला सापडले आहेत. आणि त्याच सोबत मी संपवते. ह्या सगळ्या मंदिरांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की लोणार एक महत्वाचं धर्मस्थळ, एक व्यापारी केंद्र, राजे महाराजांनी भेट दिलेली जागा आणि विविध लोकांनी येऊन त्यांच्या धर्माला जोपासण्याची जागा अशी होती. आणि आजही त्यातली बरीचशी स्थळं ही तशीच महत्वाची आहेत. एक छोटं तीर्थ स्थान जेव्हा असतं, ज्याला स्थानिक लोक किंवा आजूबाजूच्या राज्यांमधली लोक सातत्याने जात असतात, तेव्हा त्या तीर्थस्थानाचं स्वरूप कशा प्रकारे निर्माण होतं एक काही शतकां दरम्यान, हे आपल्याला यातनं पाहता येतं. म्हणजे आपण जर लोणार परिसराच्या स्थापत्याचा आता विचार करायला गेलं तर किमान 11वं शतक ते कमाल 18वं शतक या दरम्यान आपल्याला इथे बांधणी झालेली दिसते. आणि ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे, वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या दानातनं निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी ती जोपासली आहे, सांभाळली आहे, आणि ती तशीच आजही पुढे जाते आहे. त्यामुळे हे एक लोणार हे तीर्थस्थान म्हणून
निर्माण मुळात का झालं आणि ते पुढे कसं जोपासलं गेलं ही या सरोवराच्या आयुष्यातली एक महत्वाची कथा आहे. उल्कापातामुळे 50,000 वर्षापूर्वी तयार झालेलं सरोवर एक 800-900 वर्षांपूर्वीपासून लोकांच्या जास्तीत जास्त संपर्कात कसं आलं आणि कसं राहिलं ह्यासाठी इथलं स्थापत्य आपल्याला महत्वाचं आहे. हे स्थापत्य फक्त धार्मिक स्थळांचं नाही तर हे पुरातत्वीय अवशेषांचं सुद्धा स्थापत्य आहे. कारण बाकी कुठल्याही प्रकारचे पुरातत्वीय अवशेष आज आपल्याला लोणारमध्ये उपलब्ध नाही. पण ही मंदिरं आपण पुरातत्वीय अवशेष म्हणून अभ्यासू शकतो आणि अशीच आपल्याला त्याच्या तीर्थाच्या महत्वाची आणि त्याच्या ऐतिहासिक म्हणजे त्याचं ऐतिहासिक महत्व काय होतं याची माहिती आपल्याला याच्यातून मिळते. धन्यवाद. प्रश्न विचारण्यापूर्वी सर्वांना एक सूचना आहे आणि विनंती आहे की एका वेळी एकच प्रश्न विचारला जावा. सर्वांनाही त्या विषयाच्या संलग्न इतरांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळेल याची काळजी घ्यावी. आणि दुसरं, आपला प्रश्न हा कमीत कमी शब्दांमध्ये आणि मोजक्या वेळेतच मांडावा. महेश सर विचारू शकता आपला प्रश्न. नमस्कार मॅम, महेश शिरसाट, नाशिक. नमस्कार मॅम, मी जेव्हा भेट दिली होती तेव्हा त्या राम मंदिरात 3 सावल्यांचं वगैरे ते दाखवलं होतं, त्याच्याविषयी थोडी माहिती पाहिजे. हो, असं म्हणतात. म्हणजे मलाही ते दाखवलं आहे मी जेव्हा तिथे गेले होते तेव्हा. पण कसं आहे, आता पूर्वाभिमुख आणि पश्चिमाभिमुख मंदिरं आपली साधारण असतात. त्यामुळे तेव्हा वर्षाच्या काही काळामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा गर्भगृहामध्ये एका विशिष्ट प्रकारे निश्चित ते पडतात आणि त्यामुळे तिथल्या असलेल्या मूर्तींवरनं त्याच्या सावल्या होतात. पण ह्याच्यात फक्त प्रॉब्लेम एक महत्वाचा असा आहे की तिथे ज्या मूर्ती राम सीता म्हणून ठेवलेल्या आहेत त्या मूर्ती बऱ्याच नंतर आल्या. त्या मंदिरांशी संलग्न नाही, त्याच्या काळाशी त्या जुळत नाही. त्यामुळे बहुतेक तरी ही कथा आणि हे नंतर निर्माण झालं असावं असा एक माझा साधारण हे आहे, तर्क आहे. धन्यवाद मॅम. थँक्यू. सचिन सर प्रश्न विचारा. मॅडम नमस्ते. मी सचिन खुरपे बोलतोय सांगलीवरून. लोणारच्या भोवती इतकी मंदिर आहेत हे खरं वास्तविक आज पहिल्यांदाच मला कळालं. माझा प्रश्न असा होता की बऱ्याच काही वर्षापूर्वी मी वाचलं ऐकलं की आजूबाजूच्या त्या गावातलं सांडपाणी लोणारमध्ये येऊन मिसळतं किंवा सोडलं जातं, तर ते कितपत